यात्रा आणि जत्रांसाठी भव्य मनोरंजक लावणी शो. विघ्नहर्ता प्रोडक्शन प्रस्तुत नार नखऱ्याची मराठमोळ्या गावरान लावण्या, हिंदी तसंच आयटम सॉंग्स, भन्नाट लोकगीतांनी सजलेला महाराष्ट्राची लोक परंपरा दाखवणारा भव्य शो. आजच आपल्या यात्रेचं बुकिंग करा. गेट टुगेदर, बर्थडे पार्टी, वेंडिंग शो साठीही तुम्ही कार्यक्रम बुक करू शकता. शो बुकिंग साठी संपर्क आकाश सावंत, मोबाईल नंबर 7709651392. धन्यवाद. अहो उठा की. अहो किती वेळ झाला या. अहो पाणी सोडायचं नाही वाटतं. अहो उठा. काय ऐकू यायला लागलंय आता? अगे रोज रोज पाणी सोडून वैताग आलाय मला. अहो पाणी सोडायचाच पगार भेटतो तुम्हासनी, कळलं ना? उठा लवकर आणि तोंड धुवा, नाहीतर सरपंचासारखं अख्खं गाव तुम्हाला शिव्या घालेल. अगे नाही कोण शिवाय घालत. ये तू पण झोप. अहो लाज बीज वाटते का नाही हो तुम्हासनी? उठा लवकर. अगं तू आले, आज मी सुट्टी घेतली या. काय सुट्टी घेतली या? हो. अहो एक तर पगार कमी आहे तुम्हासनी आणि वरनं मारा सुट्टी अजून, म्हणजे पगार बी कमी येईल अजून. एक तर मेकअप करायला माझ्याकडे पैसे नसतात. अहो तुम्ही कमवलं नाही तर मी कशी दिसेन सुंदर बरं? तसा बी माझा सगळा पगार तुझ्या मेकअप वरच संपतोय. या या अजून माझ्या मेकअप वरतीच या. अहो बायको सुंदर दिसावी असं तुम्हाला वाटत पण नाही. असं कसं? अगं आज मी सुट्टी घेतली ना, ती तुझ्या सौंदर्याचा पुरेपूर वापर करून घेण्यासाठीच. अरे ये जवळ ये, लाजू नको. बसावं, लाज बीज वाटते का नाही तुम्हासनी? अगं डोले, प्रत्येक बायको पुढं नवरा बिन लाजीच असतो. अगं ये जवळ ये, लाजू नको. बसावं, तुम्हाला किती वेळा सांगायचं? एक तर आज माझा उपवास आहे, गुरुवार, आणि पोरं होण्यासाठी मी उपवास पकडलाय. अगं येडपटा, मी मुलं होण्यासाठी सुट्टी घेतली. म्हणलं आज सुट्टीचा पुरेपूर वापरच करून घ्यायचा. आता तुम्ही सुट्टी घेतलीच आहे ना, तर मग आपण पुरेपूर वापर करूया. काय सांगतीस? पण ये की. अहो आज माझा उपवास आहे, कुठेतरी देवदर्शन जाऊया आपण. अशाने कधी पोरं व्हायला डोले आपल्याला. बरं ऐक, आज आपण कुठेतरी देवदर्शन करायला जाऊयाच. आणि ते झालं की मस्त पैकी कुठेतरी फिरायला जाऊया. चालतंय. तसं बी या खुराड्यात 10 महिने झाला आणून मला बसवलंय. अरे असू दे गे, आपला पण बंगला होईल. आणि त्या बंगल्यात आपली आलिशान बेडरूम असेल. आणि त्या बेडरूम मध्ये आपण दोघं. ग बसा. लाज बीज काय वाटते का नाही तुम्हाला? जावा पहिल्यांदा तोंड धुवा आणि मग बघत बसा स्वप्न. चल लवकर उठा. ए रश्मे, तू काय नदीवर पाणी आणायला चाललीस का काय? आता हातात हांडा आहे म्हणल्यावरती त्यात पाणीच भरून आणणार ना, का वाळू भरून आणणार आहे त्याच्यात? तू अशी चिडलीस का नाही? लय भारी दिसतीस बघ. असं वाटतं हातातलं सगळं काम सोडून तुझ्याकडेच बघत बसायचं. पण बाय द वे, मला एक कळणं झालंय की घरात नळ असून सकट तू नदीवर कशाला चाललीस पाणी भरायला? अरे ती देवाला नदीचंच पाणी घालत असते ना रोज मी. ये होईना बात, पण आजपासून तू नदीवर पाणी आणायला जायचं नाहीस. आता र ही कसली जबरदस्ती? जबरदस्ती नाही ग, तुला माहितीये ना मी किती हेल्पिंग नेचरचा आहे ते. दे आणि इकडं ते हंडा. अरे तू पाहुणा आहेस आमच्या घरचा, आणि असं कोण पाहुण्याला काम लावतंय वे घरचं? हेच मला आवडत नाही की तुम्ही मला पाहुण्यांसारखी वागणूक देता. अगं मी तुझं घर माझं घर समजतोय आणि तू ते काय नाही. आजपासून पाणी मीच आणणार. शिकडा नांदा आणि इकडं. आणि मॅडम, असं एकटं दुकटं घराबाहेर पडू नका. बघतेस ना दिवसमान कसे चालू आहेत ते. त्याची काळजी तू नको करूस. अरे वाटत कोण आलं ना तर त्याला 2 हात करायची तयारी आहे माझी. अगं तसं नाही म्हणत मी. अगं आजकाल जागोजागी बिबट्या दर्शन देऊ लागलाय, त्याच्यामुळे म्हणलं एकटी कुठंच बाहेर पडू नकोस. काय सांगतोयस? अरे मग तू बी चल घरी. हे चल बाबा चल. अरे तुला काय झालं तर मामासनी काय सांगायचं सांग बरं.
आणि ते बिबट्या नदीच्या काठालाच बाबा लय असते ते. चल नाही, चल नाही. आपण घरी जाऊ. बघ तू जा घरला. अगं यो शनी शिकार करण्यात लय ट्रेन आहे. समोर बिबट्या येऊ दे नाहीतर वाघ येऊ दे, शिवसनी कुणाला पण घाबरत नसतोय. ए तू जा घरला, पाणी घेऊन येतो मी. जा घरला, जा जा घरी जा. आईला येऊ कोण बिबटे आहे आणि इथं अशी कोणाची वाडा बघत बसलो आहे. पाण्यात गळबीळ टाकलाय का काय? हो हो हा नाही नाही ते निसर्ग बघायला आलो होतो. तू आग लावायचं पाहुणा ना, आणि इकडं कुठं पाणी भरायला आलायस? पाहुणा तर आहेच, पण लवकरच आग लाव्यांच्या घरचा मेंबर होणार आहे. आयला माझं बोलणं ह्याला का टोचलं एवढं? हिरो काय मग झाले का नाही गाठीभेट? अरे गाठभेट व्हायला ती भेटायला तर पाहिजे ना. आणि तेव्हा आमच्या लव्ह स्टोरीच्या मध्ये तेव्हा मध्येच आडवा आलाय ना शनी. ते वय तेव्हा का लावायचं पाहुणं वय? अरे लय बेकार बेन आहे बघ ती. आज रश्मीऐवजी ती चालवतं पाणी भरायला नदीवरती. विक्या सावध हो, ते शनी आज पाणी भरतोय. लगा उद्या आग लावायचं घर जावाय होईल. अरे त्याच तर टेन्शन आले बघ मला. लगा ती पोरगी तुझ्या प्रेम करते या, आणि लगा तू तर सांगा उशीर लावलास वय. मला भीती वाटते रे, उगाच ती मला नाही बोलली तर. तू बस असंच घाबरत. लगा तो शनी तिला जायला घेऊन. हे बघ तुझ्या जी मनात आहे ना ती तिला सांगून टाक. ऐक माझं. अरे सांगायचं काय नाही, तिला कॉल करावा तर तिच्याकडे मोबाईल बी नाही. तुला एक सल्ला देऊ का? तुझं ना फंडा वापर. तू तिला आहे ना चिठ्ठी लिह. एकदा काय व्हायचं ते होणच जाऊ दे. आर नाहीतर पार. बरं, जाऊ का? अरे काय झालंय, लगीन होऊन 10 महिने झाले ना आम्ही कुठे फिरायला गेलो नाही. आज तो आले मी फिरायला चालूया. फिरायला चाललाय ना, हे काही थोडे पैसे लागतील तुला. आणि लवकर जा आणि लवकर ये, आपल्याला एक काम करायचंय. ओके भावा, येतो. येऊ का? अगे रश्मी, अशी हुकल्यावानी का उभारल्यास आणि एखादं प्लॅनिंग फिसकटल्यावानी का तोंड केलंयस? नाही तसं काय. अगं येऊ सने एका नजरेत ओळखतोय कुणाचं काय चाललंय ते. कुठं गुटली बिटली नाहीस नव का? तुझं तुला तरी कळतंय का काय बोलतोयस ती? अगं कळतंय म्हणूनच तर बोलतोय. अगं घरात एवढं पाणी असताना हंडा घेऊन नदीवर जात्यास काय? तुला काही कळत नाही असं वाटतंय का कुठं पाणी मुरतंय ते? हे बघ, आजपर्यंत माझ्या आई वडिलांनी सुद्धा अडवलं नाही मला कुठल्या गोष्टीसाठी. तू कोण आहेस रे मला विचारणारा? मी कोण कळेल तुला लवकरच. हे बघ, धमक्या देऊ नकोस. एक फाईट दिली ना तर कोल्हापुरात जाऊन पडशील. मला फाईट? मला तू पण? अगं कोल्हापूरचं पाणी आहे, कोल्हापूरचं पाणी सातारकरांना मागात पडेल. हे बघ, मला विषय वाढवायचा नाही. आणि ही रश्मी शांत आहे तवर शांत आहे, एवढंच सांगेन तुला. पाहुणा आहेस तर पाहुण्यासारखाच राहा. माझा अंदाज खरा ठरला तर अगं सनी आहे मी, सनी होईन फक्त तुझाच धनी. काय चालली एवढी लपालपी? कुठं काय ते आपलं हिशोब लिहित होतो दुधाचा. मग असं चोरून ठेवतोयस कशाला? हा पैशाचा व्यवहार आहे म्हटल्यानंतर कसं शिस्तीत झालं पाहिजे. काय सरपंच? काय रे विक्या, नक्की दुधाचा हिशोब चालला होता का आणखीन काय? कुणाला पत्र बित्र तर लिहायचं चाललं नव्हतं ना? पप्पा तुम्हाला ना काय बोलण्याचा अर्थच नाही बघा. तुमचं आपलं काहीतरी लाजला वाटतं. सदा मला 100% डाऊट आहे. हा नक्कीच प्रेमपत्र लिहित असणार आहे बघ. सरपंच हा कुठल्या जमान्यात आहे? अहो, आजकाल कोण प्रेमपत्र देतय वय? तुम्हाला सांगतो, मोबाईलचा जमाना आहे. मॅसेज केला की प्रेम जुळतंय.
आणि ब्लॉक केलं की तुटतंय. जसं की तुम्हाला आजपर्यंत कितीतरी जणींनी का नाही ब्लॉक केलंय. अरे मी कुणाचं काही कामच करत नाही म्हणून मला लोकांनी ब्लॉक केलं. लाज लाज वाटाय पाहिजे होती सांगताना. आता त्यात काय एवढं जे आहे ते आहे, त्यात काय लाजायचं एवढं. हा एक पात्र वाटत उद्या आपल्या पोराने तोंड कळ करू नाही म्हणजे झालं. सनी, जेवण कसं झालंय? एक नंबरच झालंय. करमते ना तुला? काय विषय आहे काय? मला तर इथनं आता जाऊच वाटण झाले. कधीतरी आपल्या घरी जायचं असतं आणि आपलं गाव ते आपलं गावच असतं. ते तर आहेच म्हणा. ते नव मामा, माझा रिचार्ज मारणार होता, काय झालं? तेवढा रिचार्ज मारा की. अहो, पोरगा आल्यापासून म्हणते रिचार्ज मारा. मारा की तेवढा रिचार्ज. इथं माझ्या मोबाईलला बॅलन्स नाही आणि रिचार्ज मारा. ओ, मारा रिचार्ज. बरं मारतो. रश्मी तू काय अशी गपगप आहेस? ते कसं आहे माहिती आहे काय, तिला जरा टेन्शन आले. तिला असं वाटायला लागलंय की तिचं पितळ उघडं पडतंय का काय. हा? म्हणजे म्हणजे ते कसं आहे माहिती आहे का, आता तिने एवढा क्लास लावलाय, हा एवढा अभ्यास पण करत्या. आता एवढा क्लास लावून अभ्यास करून तिला असं वाटते की नापास बिपास होत्या का काय, म्हणून त्याचं तिला टेन्शन आले जरासं. काय रश्मी? अरे पण जरा थोबाड बंद ठेव की. रश्मी पास होऊ दे नाहीतर नापास होऊ दे, आयुष्यात पास नापासच काय महत्वाचं नसतं. तू टेन्शन घेऊ नको. तू प्रामाणिकपणे अभ्यास केलाय का नाही, मग काय व्हायचं ते होईल व्यवस्थित. तू नको टेन्शन घेऊ. मी काय म्हणतोय आत्ते, आता हिला सुट्ट्या पण आहेत, मग आता 4-5 दिवस जरा लावून द्या की कोल्हापूरला, म्हणजे कसं तिचा पण जरा मन रमल नाही तिथं. अरे हो, दादा पण मला तेच म्हणत होता, ये तिकडं म्हणून. हा, आओ, जाऊया की 4-5 दिवस. त्याला काय होतंय, सगळीच जाऊ. हे चांगलं होईल. तुम्ही बायका म्हणजे माहेरला जायचं असलं का नाही की कायम घोड्यावर बसलेलं असतं. आणि तुला तर आहे ना फिरायला जायचं म्हणली कायम घोड्यावर, नुसतं फिरायला पाहिजे. मला इथं कामं पडलेत. ज्याला जायचंय त्यांना जावा, मी नाही जाणार कुठे. का ग? आता तर रश्मी म्हणते ना विषय संपला. एखाद्या ठिकाणी जीव गुंतला की मग हे असं असतंय. पण रश्मी, मी तुला कोल्हापूरला घेऊन जाणार म्हणजे जाणारच. अरे अरे ते जायचं का नाही नंतर बघू. जेवा गप. जीव गुंतला, जीव ए, गप. गुंतला. तुला काय झालं कुत्र्या कधी एवढायला? अहो, काय नाही कॉमेंट्री करतोय. हा, कॉमेंट्री. गप जेवा. कॉमेंट्री जेवा गप. अरे मला नाही वाटत त्या रश्मीनं आणि इक्यानं आपलं काळ केलं असेल. काय? अरे तोंड काय तुला कसं माहित रे? तू काय त्यांच्या मागण्या कॅमेरा घेऊन फिरतेस काय? अरे तसं नाही, ती रश्मी सरपंचाला रोज देते या. काय? अरे शिव्या. आणि मला सांग, त्या रश्मीचं आणि इक्याचं काय जांगड गुट्टा काय भानगड असती तर त्या सरपंचाला तिने शिव्या दिल्या असत्या का? मला तर फुल टू डाऊट आहे त्या रश्मीचं आणि त्या पोराचं काय तर लपड चालू आहे. अरे पण त्यांचं लपड आहे, मग तुझी एवढी का तडपड? माझी तडपड, अरे मला त्या रश्मी संग लगीन करायचं आहे. त्या रश्मी संग लगीन? अरे ती रश्मीनं 10वीत 4 काढली ती. काय? अरे वर्ष आणि असल्या ढपोरीशी तू लगीन करणार वय? अरे असले म्हणून काय झालं? अरे आई बापाला एकुलती एक पोरगी आहे. अरे उद्याच्याला लगीन झालं तर सगळ्या प्रॉपर्टीचा मालक कोण? तूच. अरे 5 एकर 200 गुंठा, अरे दर महिन्याला 1 गुंठा ऐकली की नाही, मालक कोण? पैसाच पैसा. अरे लागा पण तुझं पुढचं लयच भारी आहे. काय? अरे नियोजन भारीच असते आपले. कुठे शोधू हिला? तिच्या घरी जावं तर तिला आवडत पण नाही मी घरी गेलेलं. आणि माझ्या मनात काय आहे ना हे तिला समजलंच पाहिजे.
इकडे घरी चाललायस का? हो का र माझं एक काम आहे, करशील का? कोणाला द्यायची चिठ्ठी हा? तुला कसं कळलं मला चिठ्ठी द्यायची? आता तुमच्यासारख्या तरुण पोरांचा आमच्यासारख्या बारक्या पोरांपेक्षा असलीच काम असतात हो की नाही हा? अरे माझं तेच काम आहे, चिठ्ठी द्यायची. कुणाला द्यायची? ती रश्मी का नाही तिला. ती 10-4 वर्ष काढली ती रश्मी. हा हा तीच. ती तुझ्या बापाला शिवाय देते ती. अरे हो हो तीच. त्या आग लावायची पुरगी. अरे हो बाबा तीच. देतो पण माझी एक अट आहे. तुला पैसे पाहिजेत का? थांब. ए पैसे कोणाला देतेस? पैसे विषय नकोय. त्यासोबत लगीन करणार असशील ना तर देतो चिठ्ठी. अरे लगीनच करायची म्हणून तर म्हणतोय ना. हा मग ठीक आहे. दोन हाना पण बुढारी म्हणा अरे दोन हाना पण बुढारी म्हणा अरे दोन हाना पण बुढारी म्हणा दोन हाना पण बुढारी म्हणा